पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांच्या मधोमध एक अरुंद असा समुद्री मार्ग आहे जिथून जगातल्या 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते, ज्याचं नाव आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ। एका अरुंद ठिकाणी याची रुंदी फक्त 33 किलोमीटर एवढी आहे आणि या छोट्याशा जागेचं एवढं महत्त्व आहे की हा मार्ग जर अडवला तर आशियात जाणारं सगळं कच्चं तेल रोखलं जाऊ शकतं। मध्य पूर्वेतल्या तणावात सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणच्या अखत्यारीत आहे आणि सुरुवातीचे जे काही रिपोर्ट समोर येत आहेत त्यानुसार ऑइल टँकरवर हल्ले करायला इराणने सुरुवात केली आहे आणि जवळपास 150 टँकर सध्या सौदी, इराक आणि कुवेत या देशांच्या बंदरावर थांबून आहेत। इन्शुरन्स कंपन्यांनीही जहाजांना पुढे न जाण्याचं आवाहन केलं आहे। इराणने कच्च्या तेलाची वाहतूक बंद केल्यानंतर पहिला फटका ज्या देशांना बसतो त्यात भारत, चीन आणि जपान आहेत, जे जवळचे मध्य पूर्वेतल्या तेलावर अवलंबून आहेत। भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्यानंतर आपलं जवळपास 50% कच्चं तेल याच मार्गावरून येत आहे आणि जर भारतीय टँकर्स अडवले गेले, जे सुरूही झालंय, तर साधारण कच्चं तेल खरेदी करण्यासाठी दुसरे पर्याय पाहावे लागतील आणि यात पेट्रोल डिझेल किमतींचा एवढा भडका उडेल ज्याची झळ सर्वसामान्यांना बसेल। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची वाहतूक विस्कळीत झालीच आहे, पण भारतीय तेल पूर्णपणे बंद केलं तर भारताकडे पर्याय नेमके काय आहेत, या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा इतिहास नेमका काय आहे आणि पूर्णपणे तेल बंद केलं तर भारताकडे बॅकअप प्लॅन काय असतो त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। मध्य पूर्वेत जेव्हा युद्धाची सुरुवात होते तेव्हा गोष्टी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात याचा अनुभव स्वतः अमेरिकेने 1973 ला घेतला होता। इजिप्त आणि सिरियाने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलच्या समर्थनार्थ हल्ले चढवले, पण संतापलेल्या अरब राष्ट्रांनी, ज्यात सौदी अरेबिया, कुवेत, इराक, लिबिया, UAE यांनी अमेरिकेवर एम्बार्गो लावला। म्हणजे जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत करणार असाल तर आमचं तेल तुम्हाला मिळणार नाही, अशी ही थेट वॉर्निंग होती। याचा परिणाम म्हणून अमेरिकेतले पेट्रोल पंप अक्षरशः कोरडे पडायला लागले। जिथे पेट्रोल डिझेल उपलब्ध होतं तिथे 5 ते 10 किलोमीटरच्या रांगा लागल्या। अमेरिकेने वाहनांचं इंधन कमी जळावं यासाठी वेग मर्यादा घालून दिली आणि अमेरिकेचं इंधन धोरण या घटनेनंतर पूर्णपणे बदलून गेला। अमेरिकेसाठी कच्चं तेल हे फक्त इंधन नव्हतं, तर तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका बनला होता। अमेरिकेने यानंतर स्वतःच्या देशातच कच्च्या तेलाचे साठे शोधले, देशात जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या वापरण्यावर भर दिला। तातडीचा उपाय म्हणून भूमिगत साठ्यांमध्ये किमान 90 दिवस पुरेल एवढा साठा करून ठेवला। शेजारच्या मेक्सिको आणि व्हेनेझुएलामधून कच्च्या तेलाची आयात वाढवली। 2010 नंतर शेल ऑइल साठ्यांमुळे तर अमेरिकेला मध्य पूर्वेतल्या तेलाची गरजही उरली नाही आणि उलट अमेरिकेनेच आपलं कच्चं तेल विकायला सुरुवात केली। भारत सध्या अमेरिकेकडून आपल्या एकूण गरजेच्या 5 ते 7% कच्चं तेल खरेदी करतो। अमेरिकेने मध्य पूर्वेतल्या 1973च्या युद्धानंतर जे केलं ते आत्मनिर्भर होण्यासाठी आणि एखाद्या तेल उत्पादक देशाने आपल्याला ब्लॅकमेल करू नये यासाठी धडा देणार होतं। भारतानेही या सगळ्या अनुभवानंतर भूमिगत साठे वाढवायला सुरुवात केली, कारण भारताला आपल्या गरजांमुळे मध्य पूर्वेतल्या देशांसोबत कायम सलोख्याचे संबंध जपावे लागले आणि अमेरिका किंवा रशिया या दोन्ही गटांमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहावं लागलं। खरं तर एक प्रश्न स्वाभाविकपणे पडतो, तो म्हणजे भारतालाही अमेरिकेने जे केलं ते शक्य नाही का? अमेरिकेने कच्च्या तेलाचे साठे शोधून काढून ज्या पद्धतीने हायड्रॉलिक शेल ऑइलचे उत्पादन वाढवलं तो पर्याय भारतासमोरही आहे, मात्र त्यात अडचणीही बऱ्याच आहेत। गुजरातमधील अरवली पर्वतरांग ते सौराष्ट्र या दरम्यान असलेल्या कॅम्बे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात तेलाचं उत्खनन केलं जातं आणि इथे अजूनही संधी आहे। याशिवाय कृष्णा गोदावरी खोरं, दामोदर व्हॅली, कावेरी नदीचं खोरं अशा बऱ्याच ठिकाणी केंद्र सरकारच्या ऑइल कंपन्या तेलाचं उत्खनन करतायत, पण हे आपल्या गरजांसाठी पुरेसं नाही। अमेरिकेप्रमाणे शेल प्रोडक्शन वाढवायचं तर प्रचंड मोठी गुंतवणूक, पर्यावरणाच्या परवानग्या, गावांचं स्थलांतर अशा गोष्टी कराव्या लागतील। अमेरिकेने जिथे जिथे हे शेल प्रोडक्शन केलं ती लोकवस्ती नसलेली जमीन होती, मात्र भारतीय संसाधनं असलेल्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, याने सगळ्यांना स्थलांतरित करणं शक्य नाही। अमेरिकेने फक्त खोल खोदकाम करण्यासोबतच 2 ते 3 किलोमीटरच्या अरुंद परिघातही खोदकाम केलं, पण भारतात पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भाग जास्त असल्यामुळे याच्या परवानग्या सहसा मिळत नाहीत। केंद्र सरकारने परवानग्या दिल्या तरी कोर्टाकडून त्या रद्द होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे अमेरिकेत जशी खाजगी कंपन्यांनी गुंतवणूक केली तशी गुंतवणूक भारतात करण्यासाठी कुणीही धजावत नाही। या सगळ्या गोष्टींमुळे भारताने दुसरे सोपे पर्याय शोधायला सुरुवात केली। भारताने रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदीचा पर्याय शोधला। शिवाय आखाती देशांसोबत संबंध चांगले असल्यामुळे तिथूनही वाहतुकीचा खर्च कमी आहे आणि वाहतूकही सहज करता येते। याशिवाय भारताने भूमिगत साठ्यांमध्ये जे तेल साठवून ठेवलंय
ते सध्याची देशाची गरज पाहता फक्त 9.5 दिवस पुरेल एवढंच आहे. याशिवाय भारतीय तेल कंपन्यांचे स्वतःचे साठे आहेत आणि भारताकडे हा सगळा एकूण साठा 70 ते 77 दिवस पुरेल एवढा आपत्कालीन तेल साठा आहे. भारत थेट कोणत्याही युद्धात नसल्यामुळे मध्य पूर्वेतून येणारं तेल कमी होण्याची सहसा शक्यता नसते. पण एक धोका आहे, तो म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक केल्यानंतर भारतालाही त्याचा फटका बसणार आहे. रविवारी भारतीय वेसलवर इराण नौदलाने हल्ला केला. सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, इराक या सर्व देशांचं क्रूड ऑइल बंदरावरच असल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होणं अपेक्षित आहे आणि परिणामी कच्च्या तेलाचे भावही वाढायला सुरुवात झाली आहे. इराणवर हल्ला होण्याच्या आधी $72 प्रति बॅरलवर असलेले कच्चं तेल आता $84वर गेलंय आणि यात 13% वाढ नोंदवली गेली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक केला तर इराण आणि अमेरिकन नौदल यांच्यात थेट युद्ध सुरू होणं अपेक्षित मानलं जातं, कारण जगभरातील तेल पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आता या परिस्थितीत अमेरिकन नौदलावर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सकाळी सांगितलंय की इराणचे 9 जहाजं समुद्रात बुडवलेत आणि उरलेलेही लवकरच समुद्राच्या तळाला गेलेले दिसतील. चीन आणि भारतातला तेल पुरवठा खंडित झाला तर याचा परिणाम जगभरातल्या पुरवठा साखळीवर होतो आणि ते एकाही देशाला परवडणारा नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्यानंतर अवलंबित्व आता मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेतल्या देशांवर आलंय. इराणवर आर्थिक निर्बंध लादलेले असल्यामुळे इराणकडून तेल खरेदी आपण यापूर्वीच बंद केली होती. पण इराणने आता सगळ्या जगाचं नाक दाबण्यासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा वापर सुरू केलाय. दुबईवर इराणकडून जेवढे हल्ले होत आहेत ते सगळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या वरूनच होत आहेत. त्यामुळे ऑइल टँकर वाहतूक विस्कळीत झाली आहे. story.com वर या युद्धातल्या घडामोडी अशाच तुम्हाला स्टोरी स्वरूपात पाहायला मिळतील. चॅनल सबस्क्राईब जरूर करा.